अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे, फडणवीस, अजित पवारांची हजेरी. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार. मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीमध्ये अमित शहांचा शब्द. विधानसभेला सन्मानपूर्वक वाटप होईल, यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील. सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त. राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प. जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री. उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर. सूत्रांची माहिती. नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक. बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेकडे विरोधकांचं बोट. एफआयआरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक. माझ्या मुलाच्या नावे ती गाडी. सीसीटीव्ही तपासून संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कारवाई करावी. न्याय सगळ्यांना समान असेल. अंधारेंच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आरक्षण नाही दिलं तर 113 आमदार घरी बसवणार. मराठे फडणवीसांना लोळवल्याशिवाय राहणार नाहीत. जरांगेंचा पुन्हा इशारा. जरांगेंना मवियानं सुपारी दिली आहे का? रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळतायत. आमदार राजेंद्र राऊतांचा आरोप. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार. आठवड्याभरामध्ये 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प. विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय. युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार. एमआयएमकडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार. 10 नोव्हेंबर रोजी चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपणार. सत्ता संघर्षाच्या निकालाची उत्सुकता. समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय. पुण्याजवळील केसनंद गावाजवळ उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडला जाणार. कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनामध्ये 19% वाढ. देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वीज कंपनीमधील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार.